इचलकरंजीतील संग्राम चौक येथे मंगळवारी रात्री 8:30च्या सुमारास पतीने पत्नीचा गळा ओळून खून केला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी चादरीत मृतदेह लपवून ठेवल्याचा संशय शिवाजीनगर पोलिसांनी घटनेनंतर व्यक्त केला आहे। करिश्मा किसन गोसावी असे मृत पत्नीचे नाव असून कौटुंबिक वादातून हा खून झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे। किसन गोसावी हा पत्नी करिश्मा व 3 मुलांसह भाड्याच्या घरात राहण्यास होता। 2 महिन्यांपूर्वी तो या ठिकाणी राहण्यास आला होता। वारंवार पती पत्नीमध्ये खटके उडत होते। सोमवारी रात्रीही त्यांचा जोरदार वाद झाला। त्यातून किसनने करिश्माला मारहाण केल्याची घटनास्थळी चर्चा होती। दिवसभर करिश्मा आढळून न आल्याने नातेवाईकांनी घराचे कुलूप तोडले, तेव्हा घरात करिश्माचा मृतदेह आढळून आला। नातेवाईकांना यावेळी मोठा धक्का बसला। करिश्मा हिच्या खुनाची घटना समजताच नातेवाईकांनी मोठ्या संख्येने धाव घेतली। 2 ते 3 वेळा मुले घराजवळ गेली, मात्र त्यांना हुसकावून लावण्यात आले होते। त्यामुळे शेवटी मुलांशी आईची भेट झालीच नाही।